हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. सगळ्यांना सगळ्यात अगोदर गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा. सकाळी मी आजचं रुटीन सांगते. मी सकाळी 4 वाजता उठलेली आहे. माझं बाळ उठलं आहे. काल माझ्या बाळाला 3.5 महिन्याचा डोस दिलेला आहे, इंजेक्शन. तिला 3 इंजेक्शन दिले आणि एक पोलिओचा डोस दिला आहे. जर तिला ताप आला तर ती किरकिर करते, मग मला वेळ नाही, त्याच्यासाठी थोडंसं लेटच सगळं आवरलं. चला तर मग मी तुम्हाला दाखवते आज काय रुटीन आहे आमचं. आज आईचा आणि पप्पांचा उपवास आहे, तर लावण्य आणि माझ्यासाठी दोघींसाठी आम्ही डोसे बनवत आहोत. पाहू शकता इथे तांदळाचं पीठ आहे आणि आई पप्पांसाठी आम्ही इथे साबुदाणे भिजत घातलेत. आज गुढीपाडवा असल्यामुळे पुरणपोळ्या बनवायच्या, तर आईने ते गहू दळायला टाकलाय. आणि आज स्वामींचा प्रकट दिन आहे, तर मी इथे पूजा मांडलेली आहे, बघू शकता. माझे उपवास पण चालू आहेत स्वामींचे 11 गुरुवार. फक्त मी उपवास नाही धरलेला आहे. आपण उपवास न धरताही करू शकतो. इथे माझं बाळ झोपलेलं आहे. तिला खूप ताप आला तर ती किरकिर करते, मला काही करूनच देत नाही. ती झोपेल तेव्हा मला थोडाफार वेळ मिळतो. तर आता बाहेर दाखवते. आज पुरणपोळ्या आहेत, तर इथे आईने डाळ शिजायला घातलेली आहे चुलीवरती. आई इथे भांडी घासत आहे. मला बाळामुळे वेळ भेटत नाही, नाहीतर मी घासले असते. इथे मस्तपैकी छान अशी रांगोळी काढली आणि बघू शकता आमची गुढी उभारलेली आहे सकाळीच. सकाळ सकाळी खूप छान असं वातावरण झालेलं आहे, कारण की काल पाऊस पडलेला आहे मस्त असा. तर काल ह्या गावऱ्या वगैरे आमच्या भिजल्या. काल कडबा पण भिजला होता सगळा. ही हळद आहे. आता ही आम्ही शिजून वाळत घातलेली आहे. आता हे वडील कधी जाऊन दळून आणणार आहेत. बघू शकता कडबा सगळा आमचा काल भिजला होता पावसामुळे. बघू शकता खाली इकडे महू धरण दिसतं. इकडून खाली दापोडी, रांजणी अशी गावं आहेत. खूप सुंदर वातावरण आहे. बघू शकता हे आपलं घर छोटंसं. चला तर आवरायला घेऊया. थोड्या एकेकाला मदत करूया. मला अजून आवरायचं आहे. मी आज ठरवले, मी आफ्टर डिलिव्हरी काहीच केलेलं नाही. कधी मेकअप नाही केला तर काहीच नाही केलं. तर मी आज ठरवलं आहे छान असा मेकअप करायचा, मस्त सजायचा आणि फोटो काढायचे असे. तर आता मी हा कांदा टाकते चुलीत.